आपल्या भेटीच्या बरं का माननीय प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं। मी गेलतो। अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथं आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल, परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं। मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत, आणि तेही बोलताना तेच बोलले, तुम्ही नीट ऐका, मनभेद नाहीत मतभेद आहे। मतभेद आहेतच ना, आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं। ही बाब जी आहे ती 15-20 दिवसापूर्वीची आहे, आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना, हे बघा, एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणलंय म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला भेटलो। याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही। आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो, काल मी आणखी एक काम केलंय की जे 73 कोटी रुपयाचा घोटाळा, बोगस बिलं काढली, त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या, तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं। काल दुपारी ते 3 वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं, मी नव्हतो गेलो। माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवला तर ते दिलं, आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो। कृषी आयुक्त, साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफिक नाईकवाडी म्हणून तिथं हे आहे, त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं 4,500 पानाचा कागदपत्र मी काल घेतली। मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती। आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका। आज सकाळपासून सुद्धा 2दा-3दा धनंजय देशमुख, त्यांचे मेहुणे यांच्याशी मी बोललोय, आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली, भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी 100% संतोष देशमुख यांच्या बरोबरच आहे, आज राहील, आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील। काय अजिबात नाही, मनोज दादा आमचं दैवत आहे। काही गडबडीत काही बोलले असतील, मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल बरं का। आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांना माहिती बरं का, मला काही बोलायचं नाही। पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो। विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काय आहे असं नाही। मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये। तुमची जी अर्धा तास भेट झाली असं तुम्ही कबूल करता, त्यावेळी धनंजय मुंडे तुमच्याशी काय बोलले असते ना या सगळ्या प्रकरणाबद्दल? नाही, बोलले ना, बावनकुळे साहेबही बोलले की बाबा असं हे करू नका, ते करू नका। पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही, आणि माझं मी उठून आलो। काय बोलले धनंजय यांनी, काय म्हटलं तुम्हाला? ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही। मी म्हणलं तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल। तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो, आत्ताचा नाही। हे बघा, माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं, माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही, भेटायला जायलाच पाहिजे। माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे। आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं, हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो, आणि मी इकडं तिकडं कुठं भेटायला गेलो नाही, खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही, त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, आणि निवासस्थानी भेटून मी लगेच मी निघालो। धनंजय मुंडे येतील ही कल्पना नव्हती तुम्हाला?
नाही नाही, कुठं दोन दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही. दोन गोष्टी एकत्र करताय. 15-20 दिवसापूर्वीची ती घटना आहे. बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी तिथे गेलतो. नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत. आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का. ते म्हणले काही मिटेल का. मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय. आता तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात, पण अशी भेट घालून घेऊन भाजप कुठंतरी धनंजय मुंडेंना फेवर नाही करते नाही का? नाही, असं नाही. एक मिनिट आहे का, योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे, काही कामानिमित्त आले असतील. पण समोर बोलल्याच्या नंतर, बसा म्हणल्याच्या नंतर, चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळं मी नंतर जेवलो. धनंजय मुंडे साहेब निघून गेले, मी पण निघून. म्हणजे बिलकुल कल्पना नव्हती मला, बिलकुल कल्पना नव्हती. आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा, आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे 2 कामं केले. याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या. 173 कोटीचं त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय. आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो, कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यासच झालेला नाही. त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथं. तर मी माझा जो सहकार्य तो पाठवला. आणि रफिक नाईकवाडे, मी अजून त्यांना पाहिलेलं नाही, पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत, त्यांनी सांगितलं, ते दिल्लीत होते, फोन करून रफिक नाईकवाडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा. तर 4,500 ते 5,000 पानाचं डॉक्युमेंट घेऊन आलो. 2 दिवसात अभ्यास करतो आणि 2 दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो. आणि तेही कोणाच्या विरोधात मांडणार आहे, तर ते धनंजय मुंडेच्याच विरोधात मांडणार आहे. आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते बी मांडणार आहे. असं आहे की सामान्य माणूस, तुम्ही जे लढा लढत होता तुमच्यासोबत उभा राहिला, खंबीरपणे उभा राहिला. मात्र एकीकडे तुम्ही रस्त्यावरती लढाई करत असताना 2-2 वेळा भेटी घेता. 2 वेळा सामान्य माणसाच्या मनामध्ये शंका उपस्थित करणारं नाही. एक मिनिट ऐका, मी 2 वेळा भेटलेलो नाही. तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं, मी तिथं गेलो, ते अचानक तिथं आलते, त्यांचं काहीतरी काम असेल. आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले, बसलो. ह्याच्यात काय मिटणार आहे का. मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही. आता ह्याच्या पलीकडे काय सांगायचं. जरंगे पाटील असं म्हणले की इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता, मग मराठ्याच्या लोकांनी कोणाकडे न्याय एक मागायचा. मिनिट ऐका, मी काय म्हणलं, दादा आमचं दैवत आहेत, त्यांचा काही गैरसमज असेल, झाला असेल, कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात. आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली. मी भेटायला गेलतो काय, माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो, माणुसकीच्या नात्याने भेटलो, माझं मी गाडीत बसलो, निघून आलो. तिथे फारसे लोक नव्हते. मग हे असले डाव जे आहेत ना, चालीबाली, मला कळत नाही. पण मी माझ्या कामावरती, माझ्या कर्मावरती ठाम आहे. मी काल तिथून निघाल्याच्या नंतर, आणि ते तुम्ही वाटल्यास अजितदादांना सुद्धा विचारा, त्यांना पत्र पोहोचलं का नाही. त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी, काल मी डॉक्युमेंट घेऊन, मला वाटतं एका टीव्हीला बातमी सुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून. मी माझं लेखी पत्र दिलेलं. आणि मला वाटतं अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा, कापसाचा आणि सोयाबीनचा, पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही. जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा 2 दिवस वाचील, आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे. तुमची भेट मुद्दामून बाहेर पेरल्या गेली, विश्वासघात झाला कोणाचा. तुमची भेट झाली की मुद्दामून बाहेर पसरवलं गेलं. तर मला माहित नाही कोणी असं केलं. हे बघा, एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं हे मला कळालं. भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं.
दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारायला. मी माझं जाऊन भेटून आलो. मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असाल तर मग अवघड आहे. कोण लीक केलं? गुन्ह्यावर शंका कोणावर? मला शंका कोणावर येत आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय. म्हणजे ज्यांना भेटले त्यांनीच लीक केलं असं वाटतं का? नाही मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही. परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे, सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं. काय तुमचं बदनाम म्हणणं? करण्याचं षडयंत्र सुरू आहे का? आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं तर आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते 2 काम केले ते मी तुम्हाला सांगितलं. रात्री मी माझ्या गावी आलो. आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो. धनंजयचे मेहुणे हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलंय की आता मला कळलंय की एबीएन IBN 18 लोकमत का IBN लोकमतला न्यूज 18 लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंट सुद्धा केलंय की जरी ते भेटलेले असले तरी सुरेश धस आमच्या बरोबर आहे आणि मी 100% संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे. मी महादेव मुंडेच्या सुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या सुद्धा बरोबरच राहील. असं धोरण काय आणणार तुमचं कशाचं? इथून पुढचं या सगळं? हे बघा मी लेखी पत्र सुद्धा लिहिलेत ते मीडियाला सुद्धा देईल उद्या परवा. तेली साहेबांना काय पत्र लिहिलंय, IG ला काय पत्र लिहिलंय आणखी, कारण आता हे मला पत्र सुद्धा व्हायरल करावं लागतील ना. दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बरं का तर मग मला ते पत्र सुद्धा द्यावे लागतील. जरंगे पाटील भेटणार